पाणी हा विषय अत्यंत चांगला महत्वाचा असतो. आपल्याकडं जे झालेले तुम्ही अभ्यंग स्नान केले ना दिवाळीला, सगळ्यांनी घुटणे बिटणे लावून केले ना? मी गमतीनं म्हणतो असतो अभ्यंग स्नान केलं ना, म्हणते हो 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 केले. म्हणलं पाणी निळ म्हणण्याचं होतं. अरे लोकांना प्यायला मिळत नाही, त्यात गाड्यात होतो आपण. असं भाग्य आपलंय. लोकांना पिण्याला, अनेक गावांना पिण्याला जे पाणी मिळत नाही त्याच्यातून गाड्यात होत असतो. हे भाग्यवान संगमनेरवाले आहोत. ही स्वच्छता, ही हिरवं आपलं ग्रीनरी आपली असलेले रोड, पुन्हा नाशिक हायवे आपण जर पाहिला, हा रोड पाहिला आपण, तुम्हाला नाही दिसायचा कदाचित. कारण काय एकदा असं असतं, तुम्ही जर काश्मीरला गेले 4 दिवस काश्मीरमध्ये राहिले, 5व्या दिवशी काश्मीर वाटत नाही. नजरेत बसून जातो मग काही वाटत नाही तिथलं. नाही तर समुद्र किनाऱ्याला गेले समजा नरिमन पॉइंटला मुंबईला, काही दिवसांनी समुद्राचा विशेष वाटत नाही. तसं आपलं झालंय थोडं, आपल्याला काही विशेष वाटत नाही. कसा रस्ता असो, काही असो, पाणी कसं असो, काय, कारण आपल्याला ते नजरेत बसून गेले. बाहेरचा माणूस काय म्हणतो रे आल्यावर, जो एंट्री करतो तो काय म्हणतो, चांगले म्हणतो ना. आपल्याला दिसत नसतं ते, कारण आपण सावलीत आहे ना. उन्हाचं महत्वच माहिती, उन्हात राहिलं तर सावलीचं महत्व आहे. रोजच सावलीत म्हणल्यावर काय कळणार आहे आपल्याला. ही अशी अवस्था होत असते. अत्यंत तुमच्या सगळ्या उपनगर फिरताना पाहिजे की स्वच्छता प्रशासकाचा काळ, कल्चर जे तयार केलं गेलं, झालाय गोंधळ. काही ठिकाणी साठे दिसायला लागलेत कचऱ्याचे, परंतु जे कल्चर आपण तयार केली, जी संस्कृती स्वच्छतेची तयार केली, की नाकारता यायची नाही. की संगमनेरमध्ये ती अत्यंत चांगल्या रीतीने दिसायला लागली. पाण्याची व्यवस्था आहे, एक व्यवस्थितपणा आहे, शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव, कल्चर एक तयार करण्याचं आपलं यशस्वी रीतीने झालं. अनेक दिवस आता 40 वर्षात काय केलं, बरं विचारतात 40 वर्षात काय केलं. मला वाटतं ते विचारल्यामुळे लोक विचार तरी करतात, काय काय केलं की यादी ते करतात. धरण केलं आपण, धरण केलं, निळवंड्याचं पाणी आणलं. तेव्हा धरण करणं काही सोपी गोष्ट होती का? पुनर्वसन करून धरण केलेलं आहे, लक्षात ठेवा. सगळे प्रकल्पग्रस्तांचं तिथून आउटलेट ठेवलं, तिथून पाणी आपण आणलं. कधी कधी असा असायचा, तो पाईपलाईन काढायची होती, 38 किलोमीटरची पाईपलाईन, प्रत्येक याला अडचण येत असायची.